कॉकरोच जनता पार्टीच्या संदर्भामधली जी माहिती आम्ही आपणास सांगणार आहोत, ती एक लक्षपूर्वक ऐका. सुप्रीम कोर्टाचे जे न्यायाधीश आहेत, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी याबाबत एक भाष्य केलं होतं. कारण खटला चालू असताना ते म्हटले होते, समाजात आधीच व्यवस्थेवर हल्ला करणारे काही परजीवी आहेत. आता तुम्हालाही त्यामध्ये सामील व्हायचं का? काही तरुणांना रोजगार मिळत नाही किंवा करिअरमध्ये जागा मिळू शकत नाहीत. ते कॉकरोचसारखे सगळीकडे पसरतात. म्हणजे बेरोजगार, त्यानंतर तरुण युवा वर्ग यांच्या संदर्भामध्ये त्यांनी हे विधान केलं होतं. आणि नंतर ही टीका केल्यानंतर त्यांचं फार मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आणि त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलं की माझं वक्तव्य चुकीच्या पद्धतीनं मांडण्यात आलेलं आहे. आणि त्यात त्यांनी पुढे असं म्हटलं की माझी टीका अशा लोकांवर होती की जे बनावट किंवा खोट्या पदव्यांच्या आधारावर वकिलीसारख्या क्षेत्रामध्ये आलेले आहेत. असे लोक प्रसारमाध्यमं, पत्रकार, सोशल मीडिया, इतर प्रतिष्ठित क्षेत्रातही शिरले आहेत. त्यामुळं ते परजीवीसारखे आहेत, असं त्यांनी स्पष्टीकरण दिलं. पण तोपर्यंत कॉकरोच हा शब्द भारतातील राजकीय चर्चेचा भाग बनला. 16 मेमध्ये म्हणजे 16 मेला 30 वर्षीय अभिजित दिपके यांनी एक्सवर एक गुगल फॉर्म शेअर करून लोकांना कॉकरोच जनता पार्टीत नोंदणी करण्याचं आवाहन केलं. आणि अवघ्या काही तासात अभिजित यांना 5,000हून अधिक नोंदणी मिळाल्या. आणि इंटरनेटवर सुरू झालेला हा विनोद हळूहळू लोकांचा असंतोष, विनोद आणि राजकीय निराशा व्यक्त करणाऱ्या अनौपचारिक संस्थेत बदलला. या वक्तव्यावरून एका मराठी तरुणाने कॉकरोच जनता पार्टी या उपहासात्मक डिजिटल पक्षाची स्थापना केली आणि हा पक्ष सध्या सोशल मीडियावर तरुणांच्या असंतोषाचा डिजिटल टेहरा बनला असून याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. याने जे फॉलोवर आहेत काँग्रेसचे, भाजपचे, यांना कधीच मागं टाकून हे फॉलोवर आपले स्वतःचे इतके पुढे नेले आहेत की या पक्षामध्ये आता सर्वोच्च स्थानी हा पक्ष आहे. आणि ज्याच्याकडे मोबाईल आहे, जो तरुण आहे आणि गल्लोगल्लीत नव्हे तर गावोगावी, खेड्यापाड्यात सर्वत्र या तरुण मंडळीमध्ये हा पक्ष फोफावलेला आपणाला दिसत आहे. आणि या पक्षामध्ये केवळ तरुणाची नाराजी हाच भाग नाही आहे किंवा तात्पुरता ट्रेंड नाही किंवा विनोदही नाही आहे, तर बेरोजगारी आणि सध्याच्या राजकीय व्यवस्थेवर नाराज असलेल्या म्हणजे तरुण पिढीने नोंदवलेला हा डिजिटल निषेध आहे. आणि या संदर्भामध्ये आता गावोगावी त्यांचे कार्यकर्ते तयार व्हायला लागलेले आहेत. आता या पक्षामध्ये प्रत्यक्ष राजकारणात उतरण्यासाठी निवडणूक आयोगाचं नियमानुसार उदाहरण चिन्ह मिळवणं, पक्षाची नोंदणी करणं, अशा बाबी आहेत आणि त्या लवकरच होतील. पण या पक्षामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे त्यांनी अजेंडा काढला तो असा आहे की निवृत्तीनंतर कोणत्याही सरन्यायाधीशाला राज्यसभेची जागा दिली जाणार नाही. एक. दुसरं, मतदान रद्द झाल्यास निवडणूक आयोगाला शिक्षा करण्यात येईल. 3. महिलांना 50% आरक्षण मिळेल. आणि उद्योगपतीच्या मालकीचे मीडियाचे वाहिन्या परवाने रद्द करायचे आणि पक्षांतर करणाऱ्या आमदारावर 20 वर्षाची निवडणूक बंदी, अशा पद्धतीचं त्यांनी एक स्वतःचं आपलं हे सांगितलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, ही पार्टी तर स्थापन झालेली आहे आणि सर्वात जास्त फॉलोवर पण आहेत या पार्टीला. तर या पार्टीचं पुढील भवितव्य काय किंवा ज्योतिषशास्त्र काय सांगतं हे आपल्याला बघायचं आहे. तर ज्योतिषांनी सांगितलं की ही पार्टी डिसेंबर 2027 पासून डिसेंबर 2031 मध्ये एवढ्या कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपली लोकप्रियता मध्ये सर्व लोकांच्या पसंतीस उतरेल, हा एक भाग सांगितला. आणि या पार्टीच्या भवितव्या संदर्भात असं सांगितलं की या कुंडलीमध्ये फार मोठमोठ्या प्रकारचे योग बनतात आणि आता सध्या मंगळ राहू की कठीण विषुवंतरी दशा 5 फरवरी 2026 पर्यंत चालेल आणि त्यानंतर 2027 फरवरीपर्यंत ही त्यांची दशा चालेल असंही त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर ह्या पार्टीचा जो जन्म झाला तो मुकद्दमा दर्ज करण्यासाठी, वाद आणि विवाद ही लढाई सुरू करण्यासाठी अमावस्या शनी अमावस्याचा मुहूर्त हा उत्तम होता. आणि हा मुहूर्त
अतिशय महत्त्वाचा आहे, असंही त्यांनी ज्योतिषांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर यांनी सांगितलं की या पार्टीमध्ये चंद्रमंगल योग, खल्ल परिवर्तन योग, रजू योग, धुरंधर योग व शंख योग हे सुद्धा झालेले आहेत, असंही त्यांनी सांगितलं. आणि शेवटी त्यांनी एक असं सांगितलं की ही पार्टी कदाचित संपूर्ण सत्तासुद्धा उखडू शकते, म्हणजे सत्तासुद्धा यामध्ये जाईल. आणि हे म्हणजे या आंदोलनामुळे या पार्टीत भवितव्य काय आहे, तर हे सांगितलं की 27च्या निवडणुकीमध्ये ही पार्टी जरी समजा सत्तेवर आली नाही तरीही, म्हणजे सत्तेवर काही ही पार्टी येऊ शकत नाही असं भवितव्य आहे, पण हे लोक किंग मेकर आहेत, म्हणजे कोणाला निवडून आणायचं हे यांच्या हातात राहील. म्हणजे समजा त्यांनी काँग्रेसने एक उमेदवार केला, भाजपने उमेदवार उभा केला आणि यांनी यांचा उमेदवार उभा केला, तर हा तिसऱ्या क्रमांकाचा उमेदवार ही कोणाची मतं खाऊन कोणाला निवडून देईल हे एक महत्त्वाची गोष्ट आहे. आता याला म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया किंवा इतर जे छोटे छोटे पक्ष आहे त्यांनी संपूर्णपणे यांना पाठिंबा दिलेला आहे. कारण हे जे पार्टी आहे ही, या पार्टीमध्ये आनंदादी द्वांश योग में झालेला आहे आणि यामध्ये कॉकरोच जनता पार्टी ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि म्हणजे सत्तेवर येणार आहे आणि प्रबल मुहूर्त त्यांनी तो साधलेला आहे. आता यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की आता सध्या की हे जी लोक आहेत, म्हणजे निवळ यांनी फॉलोवर आहेत, हे मतदान यांनी जर केलं तर भारताची संपूर्ण सत्ताही उखडू शकतात आणि म्हणूनच या पार्टीवर त्यांनी भारतामध्ये बंदी आणलेली आहे. आणि तसंच म्हणजे संभाजीनगरमध्ये हे दिपके म्हणून आहेत, तर या पार्टीचे संस्थापक, तर तेथे त्यांनी पोलीस संरक्षण देखील त्या घराला दिलेलं आहे. तेथे 2 गाड्या पोलिसांच्या उभ्या कायम असतात. आणि हा दिपके एक कॅनडामध्ये आपलं शिक्षण घेत आहे, म्हणजे अशा पद्धतीचं एकंदरीत वातावरण आहे. परंतु आता तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये या पार्टीचे लोक स्वतःहून तयार होऊन आपापली संस्था स्थापन करीत आहे, की संस्थापक तालुक्यामधला, गावामधला आणि अनेक लोक या पार्टीकडे वळत आहेत. आता 100 हॉटेल जरी बंद करण्यात आलं त्यांचं, तरीही आता ही पार्टी प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक गावामध्ये ही स्थापन झालेली आहे. परंतु यांची नोंदणी नसल्यामुळं आता यांच्यापुढं असा प्रश्न पडलेला आहे की नेमकं करायचं काय. पण लवकरच या संदर्भामधली नोंदणीसुद्धा हे लोक करू शकतील आणि ही नोंदणी झाली की मग गावामध्ये अध्यक्ष उपाध्यक्षापासून कमिटी, तालुक्यात, त्यानंतर जिल्ह्यात, त्यानंतर राज्यात आणि संपूर्ण भारतामध्ये सर्व भाषिकमध्ये ही पार्टी होऊ शकते. आता यामध्ये महाराष्ट्राचं काय होणार हे बघा. आता महाराष्ट्रामध्ये जी घराणी आहेत, म्हणजे राज्य करण्याची जी घराणी आहेत, म्हणजे एकाच घरात सगळ्या पक्षाचे लोक आहेत. म्हणजे एक समजा आमदार असेल आणि तो भाजपचा जर असेल तर त्याची बायको जनता म्हणजे काँग्रेसमध्ये तिकडून निवडून आली, दुसरी उबाटामध्ये निवडून आलेला मुलगा किंवा अजित पवार गटातून सून निवडून आलेली किंवा जावई दुसऱ्या पक्षातून निवडून आलेला किंवा भाऊ तिसऱ्या पक्षातून निवडून आलेला, अशा पद्धतीची जी घराणी आहेत ती पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन नवीन चेहरे संपूर्णपणे 2029च्या निवडणुकीमध्ये, म्हणजे 2028ला संपणार आहे कार्यकाल, पण 2029च्या निवडणुकीमध्ये संपूर्ण नवीन चेहरे येऊन यामध्ये एक हे जे घराणेवाले आहेत ही यांची घराणेशाही स्पष्ट नाहीशी होणार, असा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. अर्थात पैशाची वाटप किंवा मतदारांना आमिष दाखवण्याची जी बाब आहे ती त्यांची थोड्याफार प्रमाणामध्ये एक यावर प्रभावित करू शकते मतदारांना, परंतु मतदार प्रभावित होणार नाहीत, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. काही थोडे लोक प्रभावित होऊ शकतात, परंतु संपूर्ण काय प्रभावित होऊ शकत नाहीत, हा एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये आहे. तर
जे 2028-29ला जे काही घडणार आहे ते कोरोनासारखंच आहे किंवा एकंदरीत आता जे युद्ध सुरू झालं इराणला अचानकपणे आणि संपूर्ण जग हे जसं आता वेगळ्या पद्धतीने म्हणजे संकटात सापडलेलं आहे आणि मोदी तर म्हणता येतं का 50% लोक आपले अजून गरिबीत ढकलले जातील. म्हणजे याचा अर्थ तुम्ही हे बघा की ही कॉकरोच पार्टी ही उदयास येण्याचं जे महत्त्वाचं कारण आहे ते सध्या सर्व लोकांनी अगोदरच सांगितलेलं आहे. कारण या पुढाऱ्यांनी या सत्ताधीशांनी जे आपल्या इस्टेटी कमवलेल्या आहेत किंवा आपापले सगळे लोक राजकारणामध्ये बसवले आहेत, त्यांना आता बाहेर पाडण्यासाठी ही पार्टी फार मोठं सहकार्य करणार आहे, असा एक भाग आहे. कारण नवीन नवीन लोक येणार आहेत. आता बघू यानंतर पुढं नेमकं काय होतं ते. तर आमचं हे ATM निवर्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात. आपण या चॅनलला जास्तीत जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून कॉमेंटही करा. बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.